सेवेत हजर करण्यासाठीचा 5 महिने आणि त्यानंतर 6 महिने हे बागडेबाबा मित्रमंडळाचे तुकारामबाबा महाराज यांच्या अथक परिश्रमातून हे सिद्धीला गेले कार्य. परंतु तुकारामबाबांची मागणी आता अशी आहे की 11 महिने कालावधी हा प्रशिक्षणार्थींचा होता आणि त्यांना आता शासकीय सेवेत काम करून 11 महिने झालेले आहेत. तर इथून पुढं ज्या शासनाच्या सेवेत रुजू करून घेण्याच्या ज्या जागा म्हणजे भरती निघेल रिक्त स्थानांची भरती, तर त्यामध्ये प्रथम प्राधान्य या युवा प्रशिक्षणार्थींना द्यावे आणि त्यासाठी तुकारामबाबा महाराज पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि आज ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. इथून पुढे त्यांची मागणी काय असेल आणि त्यासाठीचं त्यांनी काय धोरण अवलंबलंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या माध्यमातून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही आंदोलन केलेले. सांगलीसह पूर्ण महाराष्ट्रातील सोलापूर असेल, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली, परभणी, बीड, जालना असेल, अकोला असेल, ह्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले. पण तरी देखील सरकार मायबापाला दया येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही सांगलीमध्ये पुन्हा एकदा त्या सांगलीमध्ये अमृतभूषण केलं. त्या सांगलीमध्ये पुन्हा एकदा आम्ही येत्या 8 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये अमृतभूषण करण्याचा इशारा करतो. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आणली, लाडका भाऊ योजना. त्या माध्यमातून 1,34,000 विद्यार्थ्यांना रोजगार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पण आज पाहता 11 महिन्याचा कार्यकाळ संपला जानेवारी महिन्यात, पण त्यावेळी त्या खात्याचे मंत्री जे थोडा आहे त्यांनी 10% आरक्षण देतो, 6 लाख रुपये मुलांना आम्ही बिनव्याजी देतो. पण अद्यापही कुठला त्या पद्धतीचा जी निघालेला नाही किंवा त्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणची निघालेली नाही. अशा पद्धतीनं जर सरकार मायबापाला अशा पद्धती करत असेल, जिवंत ठेवून ह्या मुलांना मारण्याचा विचार करत असेल तर ते कदापि सहन करून घेतलं जाणार नाही. जेवढ्या पद्धतीने जमतंय तेवढ्या पद्धतीने आम्ही सरकार मायबापाशी विनंतीपूर्वक सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जर आमच्या मागण्या येत्या 8 दिवसात नाही झाल्या तर सांगलीमध्येच अमृतभूषण करण्याचा पुन्हा एकदा इशारा. अशा पद्धतीने तुकारामबाबा महाराज पुन्हा एकदा स्टेशन चौकात अमरण उपोषण करण्याचा सरकारला इशारा देत आहेत. बघू यावर सरकार त्याची भूमिका काय घेते. मी सांगली प्रहार न्यूजसाठी मुख्य संपादिका नीता पाटील. सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील.